वासुदेवाला. मी सूत्रधार हो, मी सूत्रधार. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, डोळे खोलून ऐका, डोळे चोळून ऐका. अहो पण काय ऐकू, काकाची बायको काकू, सुरीचा भाऊ चाकू. ऐका हो ऐका, सांगा हो सांगा, कुठे आली गंगा आणि कोण झाला नंगा. ऐका हो ऐका, मुंबई नगरीत आली आहे साथ, साथीत मुला मुली हैराण झाली फार. अहो पण साथ कसली, काय मुलांची नाक बसली, काय मुंगीला मुंगी डसली. साथ आहे डोळे दुखण्याची, डोळे चुरचुरण्याची, डोळे जळजळण्याची, डोळे येण्याची, डोळे जाण्याची हो जाण्याची. बापरे बापरे, आई ग, दादा रे, ताई ग, बापरे बापरे, दादा रे, आई ग, ताई ग. हे आहे राजू नावाच्या मुलाचे घर. राजू किती शहाणा, कधी नाही रडत. राजू किती शहाणा, कधी नाही चिडत. आई माझे डोळे दुखत आहे. राजू नाही दादरट, राजू नाही बेदरट, राजू नाही फादरट, राजू नाही फेदरट. ताई दादा माझे डोळे चुरचुरत आहेत. राजू सगळं खातो, राजू सगळं पितो, राजू सगळं बोलतो, राजू सगळं सांगतो. ताई दादा आई बाबा माझे डोळे सूज आले आहेत. आमचा राजू बॅट बॉल खेळतो, आमचा राजू लपाछपी खेळतो, आमचा राजू कॅरम खेळतो, आमचा राजू पत्ते खेळतो. आई माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे. राजू शहाणा शहाणा मोत्याचा दाना, राजू सुंदर सुंदर मोत्याचा घर, राजू गोड गोड मोत्याचा घर, राजू छान छान मोत्याचा पान. आई माझे डोळे जळजळत आहेत. राजू अरे डोळे दुखतायत ना तुझे, डॉक्टरांना बोलवलंय मी, येतीलच इतक्यात. हे आले. काही सुद्धा झालेलं नाही त्याच्या डोळ्याला. काय झालं राजूला, नुकताच येऊन गेलो होतो मी, काही सुद्धा झालेलं नाही त्याच्या डोळ्याला. अहो डोळे चुरचुरतात म्हणतो हो, डोळे जळजळत आहे सांगतो हो. अहो उगाच वाटत असेल त्याला तसं. अहो उगाच असं कसं वाटेल डॉक्टर, नाहीतर काय उगाच कसं वाटेल. अहो वाटतं तुम्ही गुलाब पानाच्या गाड्या ठेवल्या होत्या डोळ्यांवर, तुम्ही दुधाच्या गाड्या ठेवल्या होत्या डोळ्यांवर, तुम्ही बर्फाचा किस ठेवला होता डोळ्यांवर. राजूला झोप लागते, भूक लागते, शौचालय साफ होतं. बरं आहे की मग तरी सुद्धा डोळे दुखतात त्याचे. मग यावर काही उपाय नाही, माझ्याकडे तरी नाही, वैद्यशास्त्रालाही नाही. मग राजूचे डोळे असेच दुखत राहतील आणि असेच दुखायचे थांबतील सुद्धा. राजूचे डोळे दुखतच राहिले. आई बाबांनी उपाय केले, ताई दादांनी औषध आणली, कोणी काय काय सांगितले ते केले, पण राजूचे डोळे दुखतच राहिले. ग्रंथमित्र, ग्रंथगुरु, ग्रंथभुक्कड, वाटेवरचे फक्कड वासरू, ग्रंथ रखड, ग्रंथ बाप, ग्रंथ आई, ग्रंथ रखड, वाटेची सुखद पानपोई. अरे दुखणारे डोळे आपले राजूचे. राजू हे कोण आले आहे पाहिलंस का? हो हे तर नेहरू चाचा जिंदाबाद. पण तुम्ही असं का म्हणत आहात की दुखणारच माझे डोळे? डॉक्टर तर म्हणत होते की काही झालेलं नाहीये माझ्या डोळ्यांना. तुझ्या डोळ्यांना राजू काही झालेलं नाही आणि खूप काहीतरी झालेलं आहे. हा असं कोडत काय हो बोलता नेहरू चाचा? काहीही झालेलं नाही आणि खूप काही झालेलं आहे म्हणजे काय? अरे छानच आहेत राजू तुझे डोळे, पण त्यांचा उपयोग तू कुठे करतोस? वा अहो नेहरू चाचा, तुम्हाला माझ्याविषयी काहीच माहिती दिसत नाहीये आणि माझ्यासारख्या मुलांविषयी. मी करतो माझ्या डोळ्यांचा उपयोग, पुष्कळ करतो. सारखे उघडेच तर असतात
दुखतात माझे डोळे. ते टीव्ही पाहतात, मोबाईल पाहतात, संगणक म्हणजे कम्प्युटर पाहतात, सिनेमा पाहतात आणि रात्री डोळे बंद केल्यावरती स्वप्नही पाहतो ना मी. आणि वाचतोस किती? अभ्यासाचा अगदी कंटाळा नाही राजूला. आम्ही सगळे घेतो त्याचा अभ्यास, वाचून दाखवतो त्याला अभ्यासाची पुस्तकं. नुसती अभ्यासाची पुस्तकं वाचून कसे चालेल? आणखी पुष्कळ वाचायला हवं. मी पंतप्रधान होतो ना, वही वाचायचो. इतिहास, भूगोल, कथा, कादंबऱ्या, निबंध इत्यादी. चाचा, तुम्हाला शाळेचा अभ्यास नसेल म्हणून जमत असं नाही बाकीचं फालतू वाचायला. मित्र राजू, तू फालतू म्हणलास. ती पुस्तकं फालतू नसतात. बरं, अभ्यासाच्या पुस्तकांपेक्षा खूप काही देणारी असतात, खूप जोरदार असतात, खूप खूप महत्वाची असतात. ती पुस्तकं वाचली नाहीस आणि नुसती अभ्यासाचीच पुस्तकं वाचत राहिलास तर तुझं डोकं दुबून जाईल. तुझ्या डोक्यात दलदल माजेल, शेवाळ साचेल. तुम्हा पोरांचं तेच तेच झालंय. ह्याचं झालंय, तिचं झालंय, त्याचं झालंय, हिचं झालंय, सुरेशचं झालंय, या अनिलचं झालंय, या सुशयाचं झालंय, रखमाचं झालंय. म्हणूनच डोळे दुखतात, चुरचुरतात, जळजळतात. नेहरू चाचा, हा उपाय ऐकताना माझे डोळे दुखायचे थांबले. बरं का नेहरू चाचा? जिंदाबाद जिंदाबाद.